नमस्कार मंडळी, मी आज बनवते डिंकाचे लाडू। खूप सोप्या पद्धतीने बनवते, फटाफट बनतात आणि हे शरीरासाठी खूप हेल्दी असतात। लहानांसाठी असो चाहे मोठ्यांसाठी असो, सांधेदुखी कंबरदुखीसाठी खूप फायदेमंद असतात। तेव्हा हे थंडीत तुम्ही नक्की बनवत जा। तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग फटाफट सुरू करूया। सगळ्यात पहिला मी इथे खारीक घेतली आहे। खारकीच्या बिया काढून ह्याला मिक्सरमधून वाटून घेतले। ही 2 वाटी आहे। मी सुकं खोबरं किसून घेतले, हे पण 2 वाट्या आहे। आणि इथे अर्धी वाटी डिंक घेतलाय आणि 1 वाटी गूळ घेतलाय। गूळ थोडा कमी जास्त झाला तर चालते। सगळी सामग्री मी एकाच वाटी मोजली आहे। आणि इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेत, अर्धी वाटी काजू घेतलेत आणि 2 चमच चिरोंजी आणि इथे मी 2 चमच खरबुजाच्या बिया, 2 चमच भोपळ्याच्या बिया, थोडीशी वेलदोड्याची पावडर, थोडी सुंठ पावडर आणि थोडीशी खसखस। आणि आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण खोबरं भाजून घेऊया। खोबऱ्याला सलग हलवत आपण चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपण जी काही सामग्री घेतली ती थोडीफार वर खाली कमी जास्त झाली तर काही हरकत नाही, कारण हे ड्रायफ्रुट्सच आहेत। आणि खारकीच्या ऐवजी तुम्ही खजूरही घेऊ शकता। जर खजूर घेतलात तर गूळ थोडा कमी करा। गूळ फक्त अर्धी वाटीच घ्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे असतील तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। खोबरं अगदी लालसर भाजलं, ह्याला आता मी परातीत काढून घेते आणि आता परत ह्याच कढईमध्ये थोडं तूप घालायचं आणि ह्याच्यामध्ये हे बदाम भाजून घ्यायचे। बदाम जवळजवळ 50% भाजलेत। आता ह्याच्यामध्ये काजू घालायचे आणि बाकीच्या सगळ्या बिया घालायच्या, कारण काजूंना आणि बाकीच्या बियांना भाजायला काही जास्त वेळ नाही लागत, ते पटकन भाजतात। आणि बदाम जरा भाजायला जास्त वेळ लागतो, म्हणून पहिला थोडंसं बदाम भाजून घ्यायचं। नाही तर सगळं तुम्ही वेगवेगळं भाजलं तरी चालेल, पण असं केल्यामुळे काय पटकन होऊन जातं। तर हे सगळं चांगलं भाजलं गेले। आता ह्याला आपण परातीत काढून घेऊया आणि परत ह्याच कढईमध्ये तूप घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये ही खारीक पण चांगली भाजून घ्यायची। हिचा पण थोडासा कलर चेंज होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं। खारीक जरी नाही भाजून घेतली तरी चालते, पण काय होतंय सगळं भाजून घेतल्यामुळे याच्यातला मॉइश्चर निघून जातोय आणि मग लाडू जास्त दिवस टिकतात, म्हणून सगळं भाजून घेतलेलं चांगलं असते। खारीक पण चांगली भाजली गेली, हिला पण आता या परातीमध्ये काढून घेऊया। आता मी दुसरी कढई ठेवते, कारण ती जरा लालसर झाली म्हणून मी कढई बदलली। आणि आता याच्यामध्ये तूप घालायचं आणि आता याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचा आणि आता थोडंसं डिंक घालून लगातार हलवत याला चांगलं तळून घ्यायचं। डिंकाला मीडियम फ्लेमवरती चांगलं तळून घ्यायचं, गॅस मोठा नाही करायचं। अशा प्रकारे मी सगळा डिंक तळून घेते। सगळं तळून झालं, ह्याच कढईमध्ये हा गूळ घालायचा आणि आता बिलकुल थोडंसं पाणी घालायचं, फक्त गूळ विरघळण्यासाठी। गूळ मी चिरून घेतलेला आहे। गूळ थोडा कमी जास्त झाला तरी चालतो आणि चांगलं उकळून विरघळून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे इतकं घट्ट होईपर्यंत त्याला उकळी काढून घ्यायची। त्याच्यात काय आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही आहे। आणि जरी तुम्हाला पाक बनवून बनायचा असेल तर एक ताराचा पाक बनवू शकता, पण त्याची काही याच्यात गरज नाही। गूळ चांगला वितळला आहे। आता वितळल्यानंतर मी काही सेकंड मी ह्याला असंच उकळी काढली। आता गॅस बंद करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता सगळे ड्रायफ्रुट्स मी आता चांगले तळून घेतलेत आणि हे सगळे थंड पण झालेत। आणि आता हे ड्रायफ्रुट्स जे आहेत हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे मोठं। आणि हा डिंक जो आहे ह्याला पण असं हाताने चुरा करायचा किंवा मिक्सरमधून वाटून घेतलं तरी चालेल। आता सगळ्यात पहिला मी सगळे ड्रायफ्रुट्स वाटून घेते। हे बघा, ड्रायफ्रुट्स सगळे वाटून झालेत, असं मोठं ठेवले। आता मी डिंक पण जरा मिक्सरला मोठा लावून घेते। चालूमध्ये 1-2 वेळा केलं तरी चालते डिंकाला। आता हे सगळं मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर आणि सुंठीची पावडर घालायची आणि आता परत एकदा हे चांगलं एकजीव होण्यासाठी एकदा मिक्सरमधून थोडंसं वाटून घ्यायचं। बिलकुल काही सेकंडसाठी त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, जास्त नाही करायचं, नाहीतर मग सगळे ड्रायफ्रुट्स तेल सोडायला सुरू होतात। 1-2 वेळा चालू बंद करून वाटून घ्यायचं। हे बघा, हे सगळं चांगलं वाटून झाले। मी जास्त बारीक पावडर बनवलेली नाही आहे, असं थोडंसं मोठं राखले। हे गुळाचा पाक आता याच्यामध्ये घालायचा आणि चांगलं असं मिक्स करायचं। आता याच्यामध्ये ही खसखस घालायची। खसखसला थोडंसं मी असं भाजून घेतलंय, थोडा ह्याच्यातला मॉइश्चर निघून जाण्यासाठी। चांगले मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे। हे थोडं कोमट आहे तोपर्यंतच लाडू बांधायला सुरुवात करायची, पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं। हे बघा, अशा प्रकारे लाडू बांधायचे। किती पटकन बांधले जातात, ह्याला काही वेळ नाही लागत, फटाफट बनतात। बांधायला जास्त ताकद पण नाही लागत, कारण हे बिलकुल सॉफ्ट असतं। आणि ह्याच्यापेक्षा जास्त मोठे ड्रायफ्रुट्स तुम्हाला ठेवायचे असले तर ठेवू शकता। तुम्ही कशाही बनवलात तर हे लाडू चांगलेच बनतात, ह्याच्यात काही अडचण येत नाही। मी सगळे लाडू बनवून घेतले, तुम्ही बघू शकता किती छान बनलेत। हे आरामात 1-2 महिने टिकतात, खराब होत नाहीत, कारण सगळे ड्रायफ्रुट्स फ्राय केलेले आहेत। तेव्हा ह्यातला एक रोज लाडू खात जा, उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता। तेव्हा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून बी सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।